आता माझा प्रेग्नन्सीचा 8वा महिना चालू झाला आहे, त्यामुळे मला भरपूर असं थकायला होतं. आजपर्यंत तर काही थकायला होत नव्हतं, तर त्या रुटीनमध्ये भरपूर असा बदल होता. सकाळी 5 वाजता उठायचे आणि पटकन माझे 10 वाजेपर्यंत कामं व्हायचे, पण आता तसं नाही. आता उठायला सुद्धा उशीरच होता. तर आज मला पनीरची भाजी बनवायची होती, त्यासाठी सगळ्यात आधी मसाले लावायला घेतले, कारण की लाईटचा काही भरोसा नसतो. मग म्हटलं चला कणिक वगैरे मळून घेऊया, कारण की आज जरा उशीरच झालेला आणि लेकाला आज काकडीचे थालीपीठ न्यायचे होते आणि त्याचं चाललेलं मम्मा आज जरा छोट्या छोट्या साईजचे मला काकडीचे थालीपीठ बनवून दे. तर त्याच्यासाठी छान छोट्या छोट्या साईजचे काकडीचे थालीपीठ बनवून घेतले. छान पनीरची भाजी होत नाही, तर त्यामध्ये भरपूर असा कोथिंबीर टाकला आणि ओहना ऑफिसला जायचं होतं, तर छान असा पटकन ताट सुद्धा बनवला. आज तर एवढा कामाला उशीर झाला होता की देवपूजा सुद्धा उशिराच झाली. तर इकडे छान देवपूजा केली आणि बघा सकाळपासून मी खायला ड्रायफ्रुट्स आणि दूध ठेवलं होतं काढून बाजूला. तर सगळा स्वयंपाक पूजा झाल्यानंतर मला ते 11 वाजता खावं लागलं, की खरंच आता इतका थकवा होतो की माझ्या याच्याने काही पटपट कामच होत नाही, आरामशीर कामे चालतात. तर मग छान लगेच पुन्हा दूध गरम केलं आणि निवांत बसून मग लेक शाळेत नाही जात, छान दूध ड्रायफ्रुट्स वगैरे खाऊन घेतले. आणि बघा लेक घरी येत नाही तर त्याच्या मस्त अशा गप्पा चालतात. तो स्कूलचं सांगत असतो मम्मा असं झालं तसं झालं, आणि मग थोडा वेळ आराम केला. लेक येत नाही तर म्हटलं चला तीळसुद्धा धुवून घ्यायची आहे, भरपूर दिवस झाले होते. तर म्हटलं चला आता जरा आराम झाला आहे तर तीळसुद्धा धुवून घेऊया. तर इकडे लगेच तीळ धुवायला घेतली. तर आजचा दिवस असा होता. चला भेटूया उद्याच्या मी व्लॉगमध्ये.